मुंबई महापालिकेसह राज्यात पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेतलं। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे उपस्थित होते। राज्यासमोर असलेली आव्हानं पेलण्याची शक्ती आणि प्रेरणा मिळावी याकरता महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। महाराजांनी ज्या प्रकारे रयतेचं राज्य स्थापन केलं होतं तीच प्रेरणा आम्हाला देखील मिळावी आणि त्यांच्या आशीर्वादानं तशाच प्रकारचं काम आम्हाला करता यावं याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि महाराजांचा आशीर्वाद घेतलाय। मला विश्वास आहे की महाराजांच्या आशीर्वादानं निश्चितपणे महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आणि जो एक स्वाभिमानी महाराष्ट्र महाराजांनी उभा केला होता तो निश्चितपणे उभा करण्याकरता आम्हाला सर्वांना प्रेरणा मिळेल। मुंबई महापालिकेत सत्ता मिळो किंवा न मिळो मात्र भाजप काँग्रेससोबत जाणार नाही। कुणाला जायचं असेल तर त्यांना आम्ही रोखणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर भाजपकडून मुंबईत विजयी रॅली काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आम्हाला सत्ता मिळो का न मिळो काँग्रेस सारख्या पक्षासोबत काय वाटेल ते झालं तरी भारतीय जनता पार्टी जाणार नाही नाही नाही। आणि म्हणून खऱ्या अर्थानं कोणाला जायचं असेल तर आम्ही त्यांना रोखणारही नाही, आमच्याकडनं कुठली ना नाही। आम्हाला त्या काळामध्ये असं हिनवलं जायचं की भारतीय जनता पार्टी ही शहरी पार्टी आहे, ग्रामीण भागामध्ये या पार्टीचं पाळेमुळं नाही आहेत। परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं ज्यांनी आम्हाला या विषयामध्ये छेडलं त्यांना या राज्यातल्या जनतेने एक जबाब दिला आहे की भारतीय जनता पार्टी केवळ शहरी पार्टी नाही तर या पार्टीचे पाळेमुळे ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत गेलेले आहेत। सध्या राज्यात काँग्रेस शिवसेना यांच्या एकत्र येण्यासंदर्भात अनेक बातम्या पसरवल्या जात आहेत। या संदर्भात शिवसेनेनं काँग्रेससोबत जाण्याची भूमिका घेऊ नये असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे। महाराष्ट्र और भारतीय जनता पार्टी और शिवसेना का हित है कि दोनों अगर साथ में रहते हैं और जो भी निर्णय जनता ने दिया है उसके आधार पर काम करते हैं तो ज़्यादा अच्छा होगा ऐसा मुझे लगता है। पर इसका अंतिम निर्णय आखिर दोनों पार्टी के नेताओं ने महाराष्ट्र में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे जी ने दोनों भी मैच्योर्ड है और सूझबूझ रखने वाले हैं, उन्होंने उचित निर्णय करना चाहिए। ठाण्यातल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। आपण लवकरच ठाण्यात जनतेला दंडवत करण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी यावेळी नगरसेवकांना सांगितलं। ठाण्यातल्या नगरसेवकांना भेटल्यानंतर शनिवारी पक्षाची कोणतीही भूमिका स्पष्ट होणार नसल्याचं ठाकरे म्हणाले। झालं गेलं विसरून जाण्याच्या गडकरींच्या सल्ल्यावर उद्धव यांनी जय महाराष्ट्र म्हणत हात जोडले, पण अशोक चव्हाणांच्या ऑफरबाबत मात्र त्यांनी जरा थांबा असं सांगितलं। त्यामुळे सरकारमधून बाहेर पडून काँग्रेसचा पाठिंबा घेण्याबाबत उद्धव सकारात्मक विचार करत असल्याची चर्चा रंगली आहे। जसे नितीन गडकरी म्हणाले की भाजपच्या नेत्यांनी आणि शिवसेनेचे सामंजस्य आहे, एकत्र येऊ शकतात। जय महाराष्ट्र अरे थांबा ना, पण एवढी घाई काय करता? आता जरा माझ्या अजून करतो योग्य वेळेला सांग। नारायण राणेंसारखी व्यक्ती म्हणते शिवसेना उचित दुश्मन नाही, त्यांनी सोबत मुंबईत महापौर शिवसेनेचाच होईल असा पुनरुच्चार शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलाय। मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक शनिवारी सायंकाळी शिवसेना भवनात पार पडली। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं, तसंच तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत, त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेला पाठिंबा देणारे अपक्ष नगरसेवकही यावेळी उपस्थित होते। शिवसेना तसंच अपक्ष मिळून एकूण 88 नगरसेवक बैठकीला हजर होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं आणि अनेक तांत्रिक बाबी, कायदेशीर बाबी त्याची पूर्तता करावी लागते। त्या संदर्भात नगरसेवकांना योग्य प्रकारे समजावून सांगण्याचं काम आजच्या बैठकीत झालं। नक्की शिवसेना पक्षप्रमुखांनी त्यांच्या पद्धतीनं
आपलं भाष्य केलेलं आहे. महापौर शिवसेनेचा असणार का? 100% शिवसेनेचाच महापौर होईल. मुंबई महानगरपालिकेतून भाजपला बाहेर ठेवण्याकरता शिवसेना काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याची शक्यता असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी म्हटलंय. भाजप शिवसेनेचीच युती व्हावी असं आपल्याला वाटतं, कारण तसं होणं स्वाभाविक आहे. अशा प्रकारे प्रत्येकी 2.5 वर्ष दोन्ही पक्षांचे महापौर होऊ शकतात. मात्र काँग्रेस ते होऊ देईल असं वाटत नसल्याचंही मागो वैद्य यांनी म्हटलंय. भाजपा आणि शिवसेना यांचं गठबंधन व्हावं. ते गठबंधन झालं तर त्यांना बहुमत मिळेल आणि 5 वर्षेपर्यंत त्यांचा सरळ कारभार ते करू शकतील. आता प्रश्न थोडा मानापमानाचा राहील की पहिला महापौर कोणाचा आणि दुसऱ्यांदा कोणाचा. तर पहिल्यांदा शिवसेनेचे जास्त आहे तर शिवसेनेचा महापौर 2.5 वर्षेपर्यंत तो राहील. त्याच्यानंतरचे 2.5 वर्ष भाजपचा राहू शकतो. अशा प्रकारचा समझोता होऊ शकतो, व्हावा असं मला वाटतं. मुंबई महापालिकेत सत्तेचं गणित जुळवण्यासाठी शिवसेना नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला होता, असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलाय. मात्र काँग्रेस शिवसेनेला अजिबात पाठिंबा देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीनंतर निरुपम बोलत होते. शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी काँग्रेसला मदत करू नये अशी भूमिका गुरदास कामत यांनीही राहुल गांधींना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केली होती. कांग्रेस नहीं जाएगी, चाहे वो शिवसेना या बीजेपी, दोनों में से किसी का बिल्कुल न, बीजेपी तो खैर कहीं सीन में भी नहीं थी. शिवसेना के संदर्भ में इस प्रकार का एक प्रचार चल रहा था और शिवसेना ने शायद प्रयास भी किया है. और ऐसे में कांग्रेस पार्टी ने एक सख्त भूमिका ली है कि शिवसेना के साथ हाथ मिलाने का कोई प्रश्न ही नहीं उठता. मनसेचे कलिना वॉर्ड क्रमांक 166 मधले विजयी उमेदवार संजय तुरडे आणि पक्षाच्या जखमी कार्यकर्त्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. तुरडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर भाजप पराभूत उमेदवार सुधीर खातू आणि त्यांच्या समर्थकांनी धारदार शस्त्रांसह प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यामध्ये तुरडे यांच्यासह मनसेचे 10 ते 12 कार्यकर्ते गंभीर जखमी झालेत. राज ठाकरे यांनी तुरडे यांच्या कुटुंबियांना धीर दिला तर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली. दरम्यान या प्रकरणात पोलीस योग्य तो तपास करतील आणि कार्यवाही करत नसल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता जाणं आणि भाजपच्या सत्तेचा उदय म्हणजे शेतकरी राजकीयदृष्ट्या संपल्याचं चिन्ह असल्याचं विधान डॉ. अभय बंग यांनी केलंय. गडचिरोलीमध्ये आयोजित 3ऱ्या शेतकरी साहित्य संमेलनात ही भूमिका त्यांनी मांडली. एकेकाळी शेती प्रधान असलेल्या महाराष्ट्र राज्याची कृषी अवलंबिता 40% घसरल्याचं सांगत शेतकरी अल्पसंख्याक झाल्याचं मत डॉ. बंग यांनी म्हटलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागी भाजपची सत्ता येणं महाराष्ट्रामध्ये आणि भाजपची लोकप्रियता आताच कालपर्वाच्या निकालातही आपण पाहिली. हे कशाचं प्रतीक आहे? हे प्रतीक आहे की शेतकऱ्याची राजकीय सत्ता देखील संपते आहे आणि व्यापारी आणि बिझनेसमॅन यांची सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित झालेली आहे. दरम्यान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं असून सरकारच्या दृष्टीनं शेतकरी हाच मुख्य घटक असल्याचं सांगितलंय. शेतकऱ्यांमध्ये नवी उमेद जागी करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं सदाभाऊ म्हणाले. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कोणाचीही गाई केली जाणार नाही, कारण शेवटी सरकार हे शेतकऱ्यांच्यासाठी काम करत आहे आणि आमच्या दृष्टीनं या राज्यामध्ये शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या नाही पाहिजे, त्याच्यामध्ये एक नवी उमेद ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीत मुलगा सागर खोत याच्या पराभवानंतर राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत बॅकफूटवर आले आहेत. भाजपमध्ये जाणार असल्याच्या निव्वळ चर्चा असल्याचं खोत यांनी स्पष्ट केलं. भाजपसोबत गेलो म्हणून टीका होत असेल तर कित्येक वर्ष भाजपसोबत आहोत तेव्हा टीका का नाही झाली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसंच राजू शेट्टी आपल्यावर कधीच नाराज होऊ शकत नाहीत असा दावाही त्यांनी केला. त्यांच्यावर गेलो टीका व्हायला लागल्या, मग ही एक महाराष्ट्रातलं एक मोठा आश्चर्य असं म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही. आम्ही निवडणुकीच्या अगोदरही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो आणि निवडणुकीच्या नंतर तर आमची त्यांच्याबरोबर युतीच होती. त्यामुळं भाजपवर गेल्यामुळं टीका होत आहे जे असे लोक म्हणत आहेत ते बहुतेक करून आमच्याबरोबर नव्हते, म्हणून त्यांना आता ते काम करावं लागेल.
निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्यांचे पेव फुटतं. आयाराम गयारामांची संख्या नाशिकमध्येही कमी नव्हती, मात्र त्यातल्या सगळ्यांनाच विजय मिळवता आलेला नाही. 2012 साली अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या संजय चव्हाण यांनी यंदा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. प्रभाग क्रमांक 30 मधून संजय चव्हाण यांनी तर प्रभाग क्रमांक 13 मधून त्यांच्या मुलीनं निवडणूक लढवली होती. मात्र मतदान यंत्रातील घोळामुळे आपला पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्याविरोधात न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. अकोला महापालिकेत ऐतिहासिक विजयाचा भाजपनं विजयोत्सव साजरा केला. भाजपच्या कार्यालयाजवळच्या गांधी चौकात विजयाचा जल्लोष करण्यात आलाय. फटाके फोडून आणि पेढे वाटून भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. यावेळी भाजपचे सर्व 48 नगरसेवक या जल्लोषात सहभागी झाले होते. भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा आणि रणधीर सावरकर या जल्लोषामध्ये सहभागी झाले होते. अकोल्यामध्ये भाजपनं 80 पैकी तब्बल 48 जागा मिळवत विरोधकांना चारी मुंड्या चित केलाय. 2001 मध्ये महापालिका स्थापनेनंतर अकोलेकरांनी प्रथमच पुण्या एका पक्षाला निर्भय बहुमत दिलंय. काँग्रेसचा गड असणाऱ्या लातूर जिल्हा परिषदेतील गेल्या 35 वर्षातील काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपनं पहिल्यांदाच बहुमत मिळवलं. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतरचा लातूर जिल्ह्यातील काँग्रेसचा हा सर्वात मोठा पराभव आहे. विलासराव देशमुख गेल्यानंतरच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांची मोठी उणीव भासल्याची खंत त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र तथा माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी बोलून दाखवली. मात्र विलासराव देशमुख यांनी दिलेल्या विचारांच्या जोरावर येत्या काळात काँग्रेस पक्ष लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा उभारी घेईल असा विश्वास अमित देशमुख यांनी बोलून दाखवला. मतदारांनी कौल दिला आहे, तो आम्ही स्वीकारला आहे, तो मान्य केला आहे आणि काँग्रेस या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये यश मिळवू शकली नाही. याची आम्हाला खंत आहे आणि याची कारणं काय आहेत याचा आम्ही शोध घेऊ आणि आणखी येणाऱ्या काळामध्ये नव्या उमेदीनं कामाला लागू आणि पक्ष अधिक बळकट आणि सक्षम कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहू. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी 40 वर्षांच्या राजकारणात बीड जिल्ह्यात जे कमावलं ते पंकजा मुंडे हळूहळू गमावत असल्याचं चित्र दिसू लागलंय. नगरपालिकेच्या पाठोपाठ जिल्हा परिषदेत झालेल्या पराभवातून पंकजा काही शिकणार का हाच खरा प्रश्न आहे. पंकजा यांच्या पराभवाला दुसरं तिसरं कोणीही जबाबदार नसून त्यांचा स्वभाव आणि कार्यपद्धतीच जबाबदार असल्याचं आता लोक उघडपणे बोलू लागले आहेत. कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट जाणवणार आहे. 2 दिवस उष्णता जास्त जाणवेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. रत्नागिरीमध्ये 1945 साली कमाल तापमान सर्वाधिक नोंद झाली होती, ती 38.3 आणि शनिवारी त्यापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. काल रत्नागिरीमध्ये 39.3 तापमान होतं. कमाल सर्वसाधारणपेक्षा जास्त म्हणजे 7.5 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. वेंगुला 37.2 कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सरासरीपेक्षा 5.5 डिग्री तापमान जास्त नोंद झाली. पूर्वेकडे उष्ण वारे वाहत असल्यानं मोठी उष्णता निर्माण झाली आहे. अजून 2 दिवस हे वातावरण राहील असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. राज्यातल्या सर्व कारागृहांमध्ये मोबाईल जॅमर्सची संख्या वाढवण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्यातल्या अनेक जेलमध्ये कमी अधिक प्रमाणात चालणाऱ्या कॉल सेंटर्सना त्यामुळे चाप लागणार आहे. नाशिक कारागृहात कैद्यांकडे मोठ्या संख्येनं मोबाईल असल्याचा झी24 तासचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर सरकारला जाग आली असून मोबाईल जॅमर्स बसवण्याची सुरुवातही नाशिकपासूनच होणार आहे. तुरुंग महानिरीक्षक उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकनंतर मुंबईच्या आर्थरोड, नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात टप्प्याटप्प्यानं जॅमर्स बसवले जातील. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा 53वा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे यांच्या हस्ते या सोहळ्यामध्ये एकूण 49,951 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेती असलेली विद्यार्थिनी सोनाली बेकनाळकर हिचा सत्कार डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेली जळगाव जिल्हा नियोजन समितीची सभा अवघ्या 35 मिनिटात उरकल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षांचे आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी सभात्याग केलाय. विशेष म्हणजे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या समोर आपली भावना कथन करून आमदार पाटील यांनी सभागृहाबाहेर पडून याबाबतची नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांसोबत दौऱ्यावर गेल्यानं उशीर झाल्यानं सभा आटोपते घेतली, मात्र सर्वांचे प्रश्न झाले होते असा खुलासा पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केला.
पुणे विद्यापीठात शुक्रवारी संध्याकाळी अभाविप आणि SFI या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही बाजूंकडून चतुश्रृंगी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून 9 कार्यकर्त्यांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे. दिल्लीमधल्या रामजस कॉलेजमध्ये JNUच्या वादग्रस्त विद्यार्थी उमर खालिदला बोलवण्यास अभाविपनं विरोध केलाय आणि त्याच्याच निषेधार्थ पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातही काल अभाविपनं निदर्शन केले. त्यानंतर संध्याकाळी SFIचे कार्यकर्ते अभाविपच्या निषेधाचे पोस्टर्स लावत असताना ही हाणामारी झाल्याचं समजतंय. शिक्षणाचं लातूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या लातूरमध्ये खासगी कोचिंग क्लासेसची चांगलीच पेव फुटलाय. 10वी आणि 11वी आणि 12वीसाठी शेकडो क्लासेस लातूरमध्ये सुरू आहेत. या क्लासेसवाल्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या मुलांची लूट सुरू केल्याचा आरोप अखिल भारतीय छावा विद्यार्थी संघटनेनं केलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे फीज उकळणाऱ्या खासगी कोचिंग क्लासेसच्या विरोधात भव्य आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. सर्व क्लासेसना सरसकट 5,000 रुपये इतकी फी आकारावी अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली. एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन जीवी स्वप्राणाने ही कविता केशवसुतांनी 1916 साली लिहिली होती. त्याला यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत. मराठीतील आद्य कवी अशी केशवसुतांची ओळख. यानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड या त्यांच्या मूळ गावी तुतारीच्या शिल्पाचं अनावरण करण्यात आलं. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या कार्यक्रम पत्रिकेत नाव छापल्यानं या नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मुंबईतल्या राजकीय घडामोडींमुळे नेत्यांनी दांडी मारल्याची चर्चा इथे रंगली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.